आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्हे, इथं उपस्थित सर्वच मान्यवर, सगळ्या पक्षाचे मान्यवर, विशेषतः राजुरी, साकोरी, जाधववाडी आणि या पंचक्रोशीतले आलेले सर्व ग्रामस्थ, तिथले सर्व प्रमुख कारभारी, इथं बाळासाहेब आवटी यांनी जे काही आंदोलन पुकारलं आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेल्या 2 दिवसापासून अनेक नेते मंडळी विविध पक्षाचे इथे येऊन गेले आणि आपली सगळ्यांची जी भावना आहे त्याच्यावर एक विचाराने हा औद्योगिक द्रुतगती मार्ग होऊन द्यायचा नाही, अशा प्रकारच्या भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केलेल्या. हे आंदोलन जेव्हा पुकारलं त्याचं निवेदन देण्यासाठी बाळासाहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी माझ्याकडे आले होते आणि ते आल्यानंतर याच्या बाबतीत आमची साधक बाधक चर्चा सुद्धा झाली. याच्यावर अनेक गावचे लोक मला भेटले, खासदार साहेबांना भेटले आणि त्यांची जी भावना व्यक्त केली त्याचा ओझरता उल्लेख इथल्या ज्या ज्या व्यक्तींनी भाषण केलं त्यांनी ते केलेलंच आहे. शेवटी आपण शेती करत असताना ह्या ज्या आपल्या जमिनी आहेत त्या आपल्या आज्या पंजा खापर पंचायतीपासून आपल्याकडे येतात. याचे मालक आपण नसून आपण विश्वस्त आहोत आणि पुढच्या पिढीकडे आपण ते देणार आहे आणि जोपर्यंत आमच्या ताब्यात ती जमीन आहे त्याच्यावर हे मातीतून सोनं पिकून जगाचा पोशिंदा म्हणून आपली ओळख आहे आणि आपल्या कुटुंबाचा, आपल्या प्रपंचाचा आपण उदरनिर्वाह करतो. हा फक्त उदरनिर्वाहाचं साधन आहे असं नाही, पण त्या जमिनीशी प्रत्येक शेतकऱ्याचं एक भावनिक नातं असतं आणि जेव्हा अशी जमीन किंवा असं क्षेत्र एखाद्या विकास कामाच्या साठी ती जाती, त्याची दुःख आणि वेदना किती असतात हे काय वेगळं सांगायला नको. काही लोक आम्हाला भेटली आणि ते म्हटले की आमचं आता घर जाणार आहे, आमची शेती जाणार आहे. 2-3 दिवस आम्हाला झोपच नाही आली. काही क्षणाला आम्ही आमच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यानंतर आम्ही आमचं मन निगरगट्ट केलं आणि काही जरी झालं तरी हा महामार्ग इथून होऊन द्यायचा नाही, अशी एक भावनिक साथ लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, खासदार साहेब असतील, त्यांच्याकडे मागण्याचं काम तुम्ही सर्वजण करत आहात. आम्ही तर तुमच्याच प्रतिनिधी आहोत. लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय करता येईल त्याची जतन, त्याची जपणूक हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. म्हणून मी आणि आमचे सर्व सहकारी आजपर्यंत जुन्नर तालुक्याच्या राजकारणातला इतिहास राहिलेला आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं असेल तर सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी एकत्र होऊन एका दिशेने जर रेटा लावला तर त्यामध्ये आपण यश प्राप्त केलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. पिंपळगाव जोगेचा इथं कालवा झाला, जमिनी सगळ्या ओलीच्या खाली आल्या. कुकडीचं केटी बंधाऱ्याचं पाणी असेल, कालव्याचं पाणी असेल, या पिंपळगाव जोगेच्या कालव्याला जिथे जिथे आउटलेट्स आहेत तिथं आपण प्रत्येक ओढ्यावर असंख्य पद्धतीने, मग जिल्हा परिषद असेल, कृषी विभाग असेल, जलसंधारण असेल, विविध योजनेतून आपण बंधारे बांधण्यामध्ये यश सुद्धा प्राप्त केलं आणि पूर्ण हा क्षेत्र बागायचा. त्याच्याच वरती लागोलाग आता चिलेवाडीच्या पाईपलाईनला सरकारने निधी दिला, तिथं काम आता कोळवाडीपर्यंत आले. पुढे आपल्याला ते आपला जो हायवे आणि वरचा जो भाग असेल ते वरीचा खाली आणण्यासाठी आपण ते काम करतो. पण हा जो महामार्ग आहे त्याची गरज नसताना सुद्धा अशा पद्धतीने जो जर महामार्ग करणार असतील तर ह्या विकास आम्हाला मान्य नाही. जर भविष्याचा वेग घेऊन असंच तुम्हाला जर महामार्ग करायचा असेल तर त्याच्यातून जे 3-4 सर्वे केलेले आहे, ज्या सर्वेमध्ये बागायती क्षेत्र जाणार नाही अशा प्रकारचा मार्ग तुम्ही का निवडत नाही, अशी जेव्हा लोकांची भावना आली, ती भावनाही आम्ही आमच्या वरिष्ठ आणि सरकारच्या प्रती ते कळवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. या जुन्नर आणि पंचक्रोशीतल्या
सर्व या परिसरामध्ये पण आने पठारपासून घ्या पण आपल्या आदिवासी भागापर्यंत घ्या, अनेक राज्यकर्त्यांनी लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच पुढे जाण्याची भूमिका घेतली. आजही आम्ही ते घेतोय आणि इथून पुढेही ते घेत राहणार आहे. ही भावना तुमच्या लोकांची जेव्हा या द्रुतगती मार्गाची मला जेव्हा कळाली तेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळात तुमचा एक प्रतिनिधी म्हणून ती भावना तर मांडली, पण ती मांडल्यानंतर आपले जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेबांनी मुंबईच्या मंत्रालयामध्ये याची बैठक सुद्धा घेतली. त्या बैठकीमध्ये आंबेगावचे लोकप्रतिनिधी वळसे पाटील, खेडचे लोकप्रतिनिधी दिलीप मोहिते, मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंगमध्ये होतो. MSRDCचे MD सह अनेक विभागाचे प्रमुख त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते. जे काय आपल्या लोकांची भावना आहे ती मी असेल, वळसे पाटलांनी असेल, मोहिते पाटलांनी असेल तिथे मांडली आणि त्या मीटिंगमध्ये हा निर्णय झाला की MSRDCने हा जो प्रकल्प हाती घेतलेला आहे, जोपर्यंत आमचे लोकप्रतिनिधी किंवा लोकांना त्यांच्या मताप्रमाणे जर काय होणार नसेल तोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण न्यायचा नाही. आणि हा प्रकल्प त्या मीटिंगच्या नंतर हा तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे. कायमस्वरूपी जरी झाला नसला तरी याच्या सर्वे मधले अजून जे 2-3 पर्याय आहेत त्याच्यावर आता चाचपणी घेण्याचं काम चालू केलेलं आहे. मी परवाच तुम्ही सर्वजण आल्यानंतर MSRDCचे MD अनिल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्यावर बोललो आणि खरे तर खासदार साहेबांचं ठरलं होतं की मी उद्या येणार आहे, पण तुम्ही आज येणार असं समजल्यानंतर मी बाकीचे माझे प्रोग्राम कॅन्सल करून आज आलो. म्हणजे आपण दोघं जण एकत्रित इथं त्यांच्याबरोबर चर्चा केली तर त्यांचीही कुचंबना व्हायला नको आणि चांगल्या दृष्टीने मार्ग आपलं काय करता येईल ते एकत्रित चर्चा करून आपलं करता येईल. म्हणून MSRDCचे MD अनिल गायकवाड यांच्याशी चर्चा केल्यानंतर, त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी असं सांगितलंय आणि खासदार साहेब तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून ते रिकन्फर्म करून घ्या की हा प्रकल्प त्या मीटिंग नंतर त्याच्यावर एकही पाऊल उचललेलं नाही. जर याला कदाचित सरकार आणि MSRDCला हा जर प्रकल्प पुढे न्यायचा असेल तर लोकांचा विश्वास संपादन केल्याशिवाय इतर 3 पर्याय मार्ग तिथं जर प्रकल्प करायचा असेल तिथल्या लोकांचा विश्वास संपादन केल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणार नाही. जिथं अजून 2-3 पर्याय आहेत तिथल्याही लोकांशी मी काही प्रमाणामध्ये चर्चा केली आणि त्या लोकांची मागणी सुद्धा आहे की इकडे हायवे आमच्याकडे केला तर उलट आम्हाला आनंद होईल. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्या सुपीक जमिनीमध्ये आणि विशेषतः राजुरी गावामध्ये जे आता इथं संस्कार, संस्कृती, आमच्या शेती, आमच्या जे काही नातं आहे हे जर आपल्या गावची जर जाळी होणार असेल आणि तुकडे तुकडे होणार असेल ते मलाही वैयक्तिकरित्या मान्य नाही. तुमच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा तर द्यायला आलेलोच आहे, पण हा द्रुत गती मार्ग आता त्यांनी जो आखलाय आणि त्याचे जे नोटिफिकेशन केलेलं आहे हा इथून कदापिही होऊन देणार नाही. आणि जर कोण करायचा प्रयत्न केला तर तिथं तुमचा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या पुढे मी तिथं उभा असेल एवढं या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. पुढेही मी इथं आलेलो आहे तुमच्या सर्वांना विनंती करण्यासाठी की तुम्ही आंदोलन थांबू नका पण स्थगित करा ही विनंती करण्यासाठी. एक पुढच्या 8-10 दिवसामध्ये MD सह आपल्या सर्व शेतकऱ्यांची आपण एक कमिटी तयार करून त्यांच्यावर एक मीटिंग घेऊ आणि त्या मीटिंगमध्ये जे काही पर्याय मार्ग आहेत त्याच्यावर विशेष चर्चा करून त्या पर्याय मार्गाने आपलं कसं पुढे जाता येईल. जर त्याच्यातून आपलं समाधान होणार असेल तर आमचं आंदोलन पुन्हा परत जोरदार तुम्ही जसं मांडलेलं आहे त्या पद्धतीने त्याच्यावर मी आणि खासदार साहेब सुद्धा करणार. अशा प्रकारच्या त्या मीटिंग मध्ये आपलं पवित्र घेऊन आपण पुढे जाऊ आणि तसं मी त्यांना सुद्धा कळवलेलं आहे. अजून एक मागणी या निवेदनामध्ये केली, त्याचा उल्लेख अनेकांनी केला की जिरायत क्षेत्र म्हणून आपल्या सगळीकडे लागलेले आहे तो बागायत क्षेत्र, त्याच्या बाबतीतली पण कारवाई तुमचं निवेदन प्राप्त झाल्यानंतर कलेक्टर साहेब असतील, प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील त्यांच्याकडे हे सांगून त्याच्याबद्दलची प्रक्रिया चालू केलेली आहे. आणि ती वस्तुस्थिती खरी आहे की इथं मोठ्या प्रमाणामध्ये बागायत क्षेत्र जोगे आपण पिकं घेतो
आणि बागायत क्षेत्र लागल्यानंतर आपल्या जमिनीचा दर्जा हा कागदोपत्री अजूनही तो वाढेल. मग बँकेच्या कर्जासाठी असेल, यदा कदाचित भविष्यामध्ये काही संपादनाची भूमिका आली तर त्याच्यामधल्या दराचा संदर्भात असेल. पण आजपर्यंत आपण त्याच्यामध्ये पुढे गेलो नाही का? तर आपल्याला माहित होतं की आपल्याला फक्त स्टॅम्प ड्युटी जास्त लागायला नको म्हणून कमी आपल्याला बरं आहे. पण त्याचा तोटा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून ती जी प्रक्रिया चालू केलेली आहे, या सर्व जुन्नर तालुक्यामधलं जिथे जिथे बागायत क्षेत्र आहेत आणि तिथे जिरायती लागलेले आहेत, ती प्रक्रिया पूर्ण करून पुढच्या 1 महिन्याच्या आत या सगळ्या क्षेत्राला बागायती क्षेत्र हे लागणारच, अशा प्रकारचं कार्य आम्ही पुढे नेतोय. आणि कलेक्टरांच्या मदतीने, तहसीलदारांच्या मदतीने, प्रांतांच्या मदतीने हे पुढे नेण्यासाठी आपण ते काम करत आहोत. मी तुम्हाला निश्चित प्रकारे इथं आल्यानंतर सांगतो, एखादी गोष्ट घडत असताना ती लोकांच्या हिताच्या दृष्टीने होत असेल तर लोक एकत्रित येतात. पण लोक एकत्रित आल्यानंतर त्याच्यामध्ये राजकीय भाषणं जर होत असतील तर ते कुणीही काही वेगळं सहन करायचं, कारण याला फाटेल फुटतात. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकीय उलवणे झालं नाही पाहिजे. सर्वांनी एकत्रित राहायला पाहिजे. आणि स्पेसिफिकली पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्गासाठी आपण जे बसलेलो आहे आणि जिरायतीचं बागायती क्षेत्र करण्यासाठी आपण जे बसलेलो आहेत, त्याच्या पुढचं सीमित राहून आपल्याला पुढे जाण्याचा हे प्रयत्न केला पाहिजे. नाही तर फाटे जर फुटायला लागले तर अनेक फाटे फुटत राहतात. मला काही लोकांनी असं सांगितलं की आणे पाटावर पण पाणी न्यायचं आपल्याला आहे, ते आजपर्यंत झालं नाही. ठीक आहे, आजपर्यंत झालं नाही तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सुप्रमा आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून जे जे गरजेचं होतं ते करण्यात आलं. आता अनेक गोष्टी आहेत, त्याच्यात बोला गेला तर त्याला दिशा बदलेल. पण मला कृपया करून तुम्हाला विनंती करायची आहे, इतर गोष्टीचे भाषण करून या गोष्टीमध्ये जर तुम्ही घुसवण्याचा प्रयत्न केला तर ते तिसऱ्या ठिकाणी नेऊ नका. हे द्रुत गती मार्ग आपला होऊन द्यायचा नाही. याच्यासाठी आपल्याला जे जे करता येईल त्या दृष्टीने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. या जिरायती क्षेत्राचा बागायती क्षेत्र कसा होईल त्याच्यासाठी आपण जी कारवाई चालू केलेली आहे ते करण्याचा आपण प्रयत्न करू. नाहीतर पुणे नाशिक रेल्वेसाठी जेव्हा भूसंपादनाच्या नोटीस निघाल्या, जशा तुमच्या भावना होत्या त्या भावना तिथल्या पण लोकांच्या होत्या, त्या पण शेतकऱ्यांच्या होत्या. पण स्वतः मी असतील, खासदार असतील, ते ग्रुप ऑफ शेतकरी त्यांच्यावर भेटून तो मार्ग किंवा तो रेल्वे मार्ग आपल्यासाठी कसा फायद्याचा आहे, कशा पद्धतीने आपण पुढे नेऊ शकतो, असं त्यांना समजून सांगण्याचा पण आम्ही तेव्हा प्रक्रिया केली. काही आंदोलनं झाली, विशेषतः आळ्या पाट्यावर झाली. आळ्या पाट्यावर तर काहींनी भाषण तर खासदाराला शिव्या, मला शिव्या. आपल्याला रेल्वे लाईन करत असताना एवढ्या मोठ्या पद्धतीने आपण जर समजा कार्य करत असेल, ठीक आहे, लोकांची भावना असेल पण ती चर्चातून सुटते ना. पण अशा पद्धतीने एक तिरका वाढण्याचं काम काही लोकांनी तेव्हा केलं, याचा विसर आम्हाला पडलेला नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जसं तुम्ही यासाठी आंदोलनामध्ये पवित्र आपण एक दिशेने चाललोय, काही लोक आपलीच आहे या द्रुतगती मार्गामध्ये जाणारी, त्यांची काही वेगळ्या दृष्टिकोनातून भावना आहेत ते मला एक खासगी देऊन सांग. पण मला कृपया करून सगळ्यांना विनंती करायची, आपली जी एकजूट झालेली आहे त्या एकजुटीला फाटा पडून देऊ नका. आमच्या आहे आता एकाचं तोंड इकडं, एकाचं इकडं, पण तुमच्या या गोष्टीसाठी आम्ही आमची एकजूट तुटून देणार नाही. नाही द्यायची ना याच्यासाठी. तसे तुमच्यातही होऊन देऊ नका. नाही तर काही लोक येऊन सांगतात वेगळं किंवा या सगळ्या गोष्टी, पण एक दिशेने जायचं जेव्हा ठरलेलं आहे त्या एक दिशेने जाऊन आपण सर्वजण आपल्या ज्या हिताच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये राजकारण येतात, ते जे सरकार असेल, MSRDC असेल, नाही तर यांनी उल्लेख केल्याप्रमाणे कोण ठेकेदार असेल, जुन्नर तालुका एकदा एकत्रित झाला ना, कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी आम्ही होऊन देणार नाही. ही भूमिका आजपर्यंत आपण जुन्नर करायला ठेवली आणि पुढे केलेली आहे. पाण्याच्या संघर्ष बाबतीत आनंदराव चौगुले साहेबांनी इथं बोलले, पण मागील 5 वर्षामध्ये तुमचं समाधान करत असताना मला माझं काय करायला लागलं हे मला माहित. हा काही राजकीय वाद नाही, हा प्रांताचा वाद आहे, आपला, खालच्यांचा.
मग खाली काही आपले काही विरोधक असतील किंवा वेगळ्या वेगळ्या पक्षाचे असतील, त्यांच्यावर संघर्ष आपण केलेला आहे. त्याला काही मागं पुढे मी पाहिलं नाही. जेव्हा आपल्या तालुक्याच्या हिताचा विषय असेल, कुणी जरी आला तर नाही चालणार. म्हणून आज आपण जो काही पवित्रा घेतलेला आहे त्याला बळ देण्यासाठी, तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्यासाठी आणि तुमचं सगळ्या जे काही गोष्टी आहेत ते समाधान करण्यासाठी आज आम्ही इथं आलोय. पाठिंबा तर तुम्हाला देतोय, पण विनंती सुद्धा करतो की हे आंदोलन तुम्ही खासदार साहेबांचं भाषण केल्यानंतर स्थगित करावं. तुमच्या या सगळ्या मान्यासाठी ते खासदार म्हणून आणि मी आमदार म्हणून कटिबद्ध आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि तुम्ही सर्वांनी जे काही एकजूट दाखवली, मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचाही मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.